पुढे बघत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपावरून महायुतीत चांगलीच रस्सीखेच सुरू झाली आहे। गोंदिया भंडारा लोकसभा मतदारसंघात भाजप आणि अजित पवार गटाने मोर्चे बांधणी सुरू केली आहे। पाहुयात त्याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट। आगामी लोकसभा निवडणुकीत मतदारसंघावरील दावा प्रबळ करण्यासाठी जोरदार बॅनरबाजी सुरू झाली आहे। मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे, माजी पालकमंत्री परिणय फुके आणि अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल इच्छुक आहेत। सुनील मेंढे आणि परिणय फुके हे दोन्ही भाजपचे नेते उमेदवारीसाठी इच्छुक असल्याने पक्षांतर्गत स्पर्धा निर्माण झाली आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे ही जागा भाजपनी आपल्या बाजूनी बरेच वेळा राखलेली आहे आणि या दोन्ही जिल्ह्यामध्ये भाजपचं स्वतःचं संघटन आहे, काम आहे आणि मागच्या वेळेस तर आम्ही 2 लाखांनी निवडून आलेलो आहोत। त्यामुळे प्रथमतः आम्ही याच्यावरती क्लेम करू सोडण्याचं काही निश्चित कारण नाही। भाजपचेच परिणय फुके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात। फुके यांनी बॅनरबाजी करत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू करून उमेदवारीसाठी एक प्रकारे त्यांचा दावाच ठोकलाय। मी मागील 4 वर्षापासून साकोली विधानसभेमध्येच प्रयत्न करतोय परत निवडणूक लढायचा, पण याच्यानंतरही पक्षांनी जे आदेश दिलं, कारण कुणाची इच्छेचं नसतं, पक्षात जे ठरवतं तेच आमच्या इथे फायनल असतं आणि पक्ष जे ठरवणार ते मी करणार। अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेलही गोंदिया भंडारा मतदारसंघातून लढण्यासाठी आग्रही आहेत। त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांनीही वेगवेगळ्या माध्यमातून जनसंपर्क वाढवण्यावर भर दिलाय। आता सध्या कसं आहे की फलक इतके स्वस्त झाले आहे की लावायची इतकी सवय झाली लोकांना, माहीत नाही किंवा फलक स्वस्त झाले की लोकांना स्वतःचा चेहरा बघायची सवय झाली आहे आणि खुश होतात। म्हणजे काल्पनिक तरी आपण खासदार होऊ शकतो। भाजपमधील 2 आणि अजित पवार गटातील 1 असे 3 इच्छुक असल्याने महायुतीसमोर नवं संकट निर्माण झालंय। परिणामी सुनील मेंढे, परिणय फुके आणि प्रफुल्ल पटेल यांच्यापैकी कुणाला उमेदवारी मिळते याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय। रवी सपाटे, न्यूज 18 लोकमत, गोंदिया।